मुंबईतील गोरेगाव भागातील झोपडपट्टीला आग लागली आहे। या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान मात्र झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। या निमित्तानं बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल होऊ लागले। दरम्यान बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत आज वरळीमध्ये रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012ला निधन झालं। त्यानंतर दर महिन्याच्या 17 तारखेला अरविंद भोसले रक्तदान शिबिराचं आयोजन करतात। नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैशाचा महापूर आलाय। त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे। देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेनं काल मुदत ठेवीवरच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे। 3 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीच्या मुदत ठेवींवरचे व्याजदर 0.15% कमी करण्यात आले आहेत। नव्यानं मुदत ठेवीत पैसे जमा करणाऱ्यांसाठी हे दर लागू असतील। नोटांच्या अदलाबदलीबद्दल काल रिझर्व्ह बँकेनं 6 नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत। त्यानुसार प्रत्येकाला वैध ओळखपत्र दाखवून फक्त एकदाच 4,500 रुपयांच्या नोटांची अदलाबदल करता येणार आहे। उरलेल्या 500 आणि हजारांच्या नोटा ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा कराव्या लागणार आहेत। एकावेळी 50,000हून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांचे पॅन नंबर घेणं बँकांना बंधनकारक आहे। नोटांची अदलाबदल केल्यावरच बोटाला शाई लावण्यात येईल। बँकेत जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेणाऱ्याच्या हाताला शाई लावली जाते। मात्र काही बँकांमध्ये शाई पोहोचलेलीच नाही। एकदा शाई लावलेल्यांना 30 डिसेंबरपर्यंत मतदान करताना डाव्या बोटाला शाई लावली जाते। म्हणून नोटांची अदलाबदल करताना उजव्या बोटाला शाई लावण्याची विनंती केंद्र सरकारनं मान्य केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे सहारिया यांनी जळगावमध्ये दिली आहे। निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। गुजरातमधून वैजापूरकडे जाणाऱ्या इर्टिगामध्ये 40 लाख तर नाशिककडून कोपरगावकडे जाणाऱ्या कोरोला अल्टो या गाडीतून 33 लाख रुपयांच्या 1000 आणि 500च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। या संदर्भात निफाड पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या 2 कार्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत। उस्मानाबादेत 91,50,000 रुपयाची रक्कम पकडण्यात आली आहे। उमरगा येथील चौरस्ता इथे 91,50,000 रुपयाची रक्कम पकडली आहे। यातील सर्व नोटा 1,000 रुपयांच्या असल्याची माहिती आहे। टाटा सुमो जीपमधून रक्कम जप्त करण्यात आली आहे। प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती देण्यास टाळाटाळ होते आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे। चलन तुटवड्यामुळे 6 दिवसांनी सुरू झालेल्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्यास नसल्यानं पुन्हा कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापारी आणि प्रशासनाने घेतल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे। रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यानंतर मुंबईत जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली। यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून जिल्हा बँकेवरील निर्बंध हटवण्यासाठी विनंती करण्याचा निर्णय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली जाणार आहे। या बैठकीसाठी आलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ इथल्या जिल्हा बँकेचे प्रतिनिधी आले होते। नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर आजही लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। नोटांच्या अदलाबदलीसाठी वारंवार येणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं अदलाबदलीनंतर ग्राहकांच्या बोटांवर शाई लावण्यात येत आहे। बँकांमध्ये एकावेळी 4,500 रुपयांच्या नोटा बदलून मिळत आहेत, तर बँकेतून एकावेळी 24,000 रुपये काढता येत आहेत। दरम्यान शाई लावण्याच्या निर्णयाचं लोकांकडून स्वागत होत आहे। भिवंडीहून परत येताना राहुल गांधींनी वाकोल्यातल्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी रांग लावली। नोटाबंदीच्या निर्णयानंतर राहुल गांधी दिल्लीतही एका बँकेत गेले होते। यावेळी मुंबईतल्या वाकोल्यात एटीएमवर जाऊन गांधींनी रांगेतल्या लोकांशी चर्चा केली। रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील अद्ययावत वालावलकर रुग्णालय सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून आलंय। 15 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत
आंतररुग्ण विभागातील रुग्णांचं 20,000 रुपयांचं बिल माफ करण्याचा निर्णय डेरवड येथील बालावलकर रुग्णालयानं घेतला आहे. या बिलामध्ये हॉस्पिटलचं बिल, औषध आणि विविध तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे. कर, काळा पैसा हटवण्यासाठी नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर सगळीकडे सुट्या पैशांसाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यात मुंबईचे डबेवालेही आहेत. पण तरीही मुंबईकरांना संयम बाळगण्याचं आवाहन डबेवाले डब्यात चिठ्ठ्या टाकून करणार आहेत. एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगांमध्ये ताटकळत आहेत. दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईननं घेतलेले 1201 कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 30 जून 2016 रोजी हे कर्ज बुडीत खात्यात जमा करण्यात आलंय. बँकिंगच्या क्षेत्रात या प्रक्रियेला रायही ऑफ करणं असं म्हटलं जातं. एसबीआयनं जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत एकूण 48,000 कोटींची कर्ज राईट ऑफ केली. त्यात विजय मल्ल्यांचं नाव सर्वात वर आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयातील दानपेट्या केंद्र सरकारचा निर्णय आल्यानंतर 3-4 दिवसातच तुडुंब भरल्या. तसंच इतर वेळी आठवड्यात 40 ते 50,000 रुपये वीज दानपेट्यांमधून जमा होत असतं. परंतु यावेळी 3-4 दिवसात दुप्पट म्हणजे 1 लाख रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाली. यामध्ये सर्वात जास्त 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा भरणा झालाय. तसंच कॅन्सर रुग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा दर्शवणारे फोन काही जणांनी रुग्णालयात केले होते. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा गोंधळ सुरू असताना करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. या दानपेट्यांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आतापर्यंत उघडलेल्या पेट्यांमध्ये 500 आणि 1000च्या नोटा अधिक नसल्याचं देवस्थान समितीने सांगितलं आहे. बुधवारी महालक्ष्मी मंदिरातील 15 पैकी 6 दानपेट्या उघडल्या असून आज उर्वरित पेट्या उघडणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. सांगली जिल्ह्यातील विविध एटीएम मशीनमधील 3,33,39,000 रुपये दोघांनी चोरले आहेत. एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनीच हे पैसे भरल्याचं दाखवून पैसे हडप केले आहेत. सांगली जिल्ह्यातील विविध बँकांच्या 17 एटीएम मशीनमधील रक्कम हडप करण्यात आली. या प्रकरणी संशयित लियाकत खान आणि अशफाक बेराईकदार यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. 4 दिवसांपूर्वी नवीन नोटा चेंज करण्यासाठी 2 दिवस एटीएम बंद होते. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. नेवासा तालुक्यातील खडका फाटा इथं हा प्रकल्प साकारण्यात आलाय. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून यात 500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पतंजलीनं दूध व्यवसायात पदार्पण केलं आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. सामनाच्या संपादकीय मोदींवर निशाणा साधलेला आहे. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. नोटाबंदीवरून सामनामधून जोरदार अशा प्रकारे टीकास्त्र करण्यात आला. ऐतिहासिक गोष्टीचा उदाहरण देत अशा प्रकारे सरकारनं मायबाप जनतेला नोटाबंदीचा निर्णय जालियनवालापेक्षाही मोठा आहे. रोम जळत असताना नोटाबंदीवरून सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलेला आहे. सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर अशा प्रकारे निशाणा साधलेला आहे. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. नोटाबंदीवरून सामनामधून अशा प्रकारे जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. सरकारनं मायबाप जनतेला भिकारी बनवलं अशा शब्दात सामनामधून मोदी सरकारची टीका करण्यात आली आहे. नोटाबंदीचा निर्णय जालियनवालापेक्षाही भयंकर असल्याचं त्यात म्हणण्यात आलेलं आहे. अतिशय जहर शब्दातून नोटाबंदीच्या निर्णयाचं सामनामधून लिखाण केलेलं आहे. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता अशा प्रकारे ऐतिहासिक गोष्टीचा यामधून उदाहरण देऊन आपण बघतो आहे की एकूणच निशाणा साधलेला आहे. सामनाच्या संपादकीयमधून मोदींवरती अशा प्रकारे निशाणा साधण्यात आलेला आहे. जालियनवाला बाग ही जी घटना होती त्यापेक्षाही ही बाग अत्यंत भयंकर आहे असं देखील सामनामधून म्हणण्यात आलं आहे. घराच्या वास्तुपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून 7 झोपड्या जळाल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या जयताळा परिसरातील अष्टविनायक नगरात ही आग लागली. प्रशांत इरखेडे यांच्या घरांच्या वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता. जेवण तयार करण्याचं काम शेजारी सुरू असताना अचानक गॅस स्टोव्हचा भडका उडून बाजूच्या झोपडीत आग लागली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.
कोल्हापुरातील जिल्हा पशुसंवर्धन विभागात चोरट्यानं कम्प्युटर आणि इतर वस्तूची चोरी केली आणि त्यानंतर त्याने चक्क चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटल्याचं पत्र ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे। या अनोख्या चोरीबद्दल सध्या कोल्हापूरकरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। कोल्हापूर पोलिसांना अद्याप या चोरट्याला पकडण्यात यश आलेलं नाही। नाशिक शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारणी करण्यात आली। काही ठिकाणी दुप्पट तर काही ठिकाणी पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे। दुचाकी चालकांकडून वाहन चालकांकडून नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीस आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनानं ही वाढ केली आहे। वाहतूक सुरळीत करण्याचे हे सर्जिकल स्ट्राईक नाशिककरांना चांगलंच अडचणीत आणणार आहे। ऊस गाळप सुरू होऊनही मागील वर्षीचा हप्ता थकवलेल्या कारखानदारांवर कारवाई करा, तसंच यंदाच्या हंगामात ऊसाची पहिली उचल 3200 रुपयानं न दिल्यास सहकार मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा जनहित शेतकरी संघटनेनं दिलेला आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या कार्यालयाबाहेर जनहित शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी भिवंडीमध्ये सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे। महात्मा गांधींची हत्या संघानं केली असं विधान भिवंडीजवळ सोनाळा इथं झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधींनी केलं होतं। जामीन मिळाल्यानंतर राहुल यांनी आपण गांधींच्या विचाराची लढाई लढत असल्याचं म्हटलं आहे। जर राहुल गांधी खटल्यासाठी येऊन सभा घेत असल्याबद्दल प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी याचिकाकर्ते कुंटे यांनी केली आहे। रत्नागिरीमध्ये जागा तसंच फ्लॅटचा आमिष दाखवून 340 जणांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मेहरा गोविंद नवाथीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आणखी 14 जणांचा समावेश आहे। ही फसवणूक युटोपिया आयडियल सिटी नावाच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली करण्यात आली आहे। अखेर मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा करत पोलिसांनी महेश नवाथे याला अटक केली आहे। महापालिकांनी अतिक्रमण रोखणं अपेक्षित असताना स्वतः नवी मुंबई महापालिकाच अतिक्रमण करत असल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टानं ओढले आहेत। नवी मुंबईचे महापौर बंगला शेजारी असलेलं उद्यान महापौरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांना वापरण्यास पालिकेनं मनाई केली आहे। त्यामुळे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरात पकडलेल्या शासकीय धान्यांच्या ट्रकचा पंचनामा गेल्या 3 दिवसांपासून रखडलेला आहे। शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात हा ट्रक असून पोलिसांनी पुरवठा विभागाला याबाबत अहवाल पाठवला आहे। मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी याबाबत तात्काळ कारवाई करायला तयार नाहीत। त्यामुळे यामध्ये नेमका काय गौडबंग आला आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खासदार उदयनराजे यांचे पुत्र वीरप्रताप राजे यांनी अवघ्या 11व्या वर्षी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत मजल मारलेली आहे। दमयंती राजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली वीरप्रताप यांनी ही कामगिरी केली। वीरप्रताप राजे यांनी आपल्या आईच्या मदतीनं जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला आहे। 9 दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या, मात्र दमयंती राजे आणि वीरप्रताप राजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे। युरोपमधील सर्बिया इथं घेण्यात आलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी स्पर्धेत औरंगाबादचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी काढलेला इंडियन फॉक्स अर्थात खोकडाच्या छायाचित्रानं सुवर्णपदक पटकावलं आहे। दर 2 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत 45 देशांच्या स्पर्धकांमधून भारताला पहिलं स्थान मिळालं आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात तब्बल 7 दिवस एकाच झाडाखाली थांबून हे दुर्मिळ आणि तितकं सुंदर असं छायाचित्र बैजू पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे। 8वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। वैष्णवी संतोष बिराजदार आणि विद्या कुमार भद्रे अशी बेपत्ता झालेल्या 2 मुलींची नावं होती। लक्ष्मी कॉलनी येथील छोट्या कालव्यात बेपत्ता मुलगी विद्या कुमार भद्रे हिचा मृतदेह सापडला आहे, तर अंसारी फाट्याजवळ वैष्णवी बिराजदार हिचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला। पोलिसांचा तपास सुरू आहे। अंधेरी पूर्वेतील पूनम नगर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंडईचं काम पूर्ण होऊनही 2 वर्ष उलटली तरी अद्याप मंडई उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। मंडईचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा वापरात नसल्यामुळे 10 मजली बाजार मंडईची इमारत धूळ खात पडली आहे। जवळपास 70 कोटी खर्च करून ही मंडई उभारण्यात आली आहे। त्यामुळे ही मंडई कधी सुरू होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। डिसेंबरमधील नौदल दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन गेले काही दिवस मुंबईत सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील नौदलाच्या हेलिकॉप्टरचा तळ शालेय विद्यार्थ्यांसाठी काही तास खुला करण्यात आला होता। त्यामुळे नौदलाची विविध प्रकारची हेलिकॉप्टर्स विद्यार्थ्यांना जवळून बघता आली। नौदल आणि नौदलाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना जवळून बघता आली।
भारत चीन दरम्यानच्या हँड इन हँड या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यात सुरुवात झाली आहे. देशांतर्गत बंड तसंच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण तसंच कौशल्याचं आदानप्रदान या सरावादरम्यान होणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये सामंजस्य वाढवण्याबरोबरच भारत चीन मैत्री या निमित्तानं वृद्धिंगत होणार आहे. दोन्ही देशांच्या तुकड्याने बँड तसंच साहसी खेळांची चित्तवेधक प्रात्यक्षिकं सादर केली. पूर्व दिशेने वारे आणि द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढच्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात काही भागात पावसाचा हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. 2 दिवसानंतर थंडीही वाढेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. सध्या कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ झाली, यात फरक पडेल असाही अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. नवी मुंबईतल्या DY पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलला परवान्याचं नूतनीकरण केलं नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनानं ही धडक कारवाई केली आहे. तसंच या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात DY पाटील हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतल्या लालबाग उड्डाणपुलावरची वाहतूक दोन्ही बाजूंनी आता सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरात गर्डर सरकल्यामुळे या पुलावरची एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवला. पहाटे 4:30च्या सुमारास दिल्लीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती. हरियाणातील रेवाडी जवळील बावल इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दिल्लीसोबत राजस्थानातील जयपूर आणि अलवरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. लोकसभेत हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून विरोधाचा सूर आळवला आहे. या सगळ्यावर पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षांना चर्चेची आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन केलंय. संसदेत या प्रश्नावर चर्चा व्हावी आणि मार्ग काढावा असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बघायला मिळाले. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अचानक नोटा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या गरीब जनतेचा अपमान केल्याचा आरोप शर्मांनी आपल्या भाषणात केलेला आहे. शर्मांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेचे हाल कमी झाल्यावर याविषयी चौकशी करण्याची मागणीही शर्मांनी केली. मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्याचा मुद्दा संसदेत आणि बाहेरही गाजला. राज्यसभेमध्ये अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेस, सपा, बसपा या सगळ्याच पक्षांनी सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाला संसदेच्या पटलावर वाजा फोडली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेते आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संसदेबाहेर निदर्शनं केली. त्यांनी राष्ट्रपती भवनावर काढलेल्या मोर्चामध्ये सत्ताधारी आणि शिवसेनाही सहभागी झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली आहे. स्वतः सुषमा स्वराज यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्वराज यांच्या या किडनीचं प्रत्यारोपण करणं आवश्यक झालंय. मात्र त्यांना दाता मिळेपर्यंत प्रत्यारोपण होणं शक्य नसल्यामुळे पुढले काही दिवस त्यांना रुग्णालयातच राहावं लागणार आहे. गुणधर्म जुळणाऱ्या दात्याचा शोध सुरू असल्याचं एम्समधल्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 4 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुल मोहम्मद खान भागामध्ये हा हल्ला झाला. हल्लेखोर बाईकवरून आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका कृष्णवर्णीय नागरिकाचं अपहरण आणि छळ केल्याप्रकरणी दोघा श्वेतवर्णीय आरोपींवरती खटला सुरू झालेला आहे. या दोघांनी केलेल्या या कृत्यामुळे संतापाची लाट उसळलेली आहे. फ्रान्समध्ये पुढल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी अति उजव्या पक्षाचे नेते मरीन ले पेन यांचा मुकाबला करण्यासाठी माजी मंत्री इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सिद्धता केली आहे. इन्व्हेस्टमेंट बँकर असलेले मॅक्रोन अपक्ष म्हणून रिंगणात उतरत आहेत. चीनमधल्या यिचून शहरातल्या एका शेतात सध्या एक आश्चर्यकारक दृश्य बघायला मिळतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका मेंढीच्या पाठीवर माकडाचं पिल्लू बसलेलं आहे. आईपासून दुरावलेल्या या पिल्लाला मेंढीमुळे सुखरूप वाटत असेल असं शेतकऱ्याला वाटतं आहे. वन्यजीव संरक्षक पिल्लाला लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये पेरूच्या आकाराचा हिरा तब्बल 18.11 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकला गेला आहे. फिक्कट गुलाबी रंगाचा हा हिरा दुर्मिळ समजला जातो. एका आशियाई व्यक्तीने टेलिफोनद्वारे लिलावात हा हिरा विकत घेतलाय.
राजकोटच्या फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर अपेक्षेनुरूप कामगिरी करता न आल्यानं टीकेचे लक्ष ठरलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजांना इंग्लंड विरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या निर्धारासह उतरावं लागेल. एसीएटी खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला पूरक मानली जात असल्यानं पाहुण्या फलंदाजांची येथे परीक्षा असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.